नमस्कार शेतकरी मित्रांनो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी टप्पा 2 म्हणजेच पोखरा योजनेअंतर्गत ठिबक व तुषार सिंचनासाठी तब्बल 80 ते 90% पर्यंत अनुदानाचा लाभ मिळत आहे। जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आज आपण मोबाईलवरून ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे बघणार आहोत। शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ थोडा मोठा होईल कारण या व्हिडिओमध्ये आपण घर बसल्या मोबाईलवरून संपूर्ण ऑनलाईन अर्ज प्रक्रिया स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा बघूया पात्रता काय आहे। शेतकरी मित्रांनो, ठिबक व तुषार सिंचनासाठी पात्रता 5 हेक्टर पर्यंत जमीन धारणा असलेल्या शेतकऱ्यांमधून अनुक्रमे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, दिव्यांग व सर्वसाधारण या प्राधान्यक्रमानुसार लाभार्थ्याची निवड होईल। शेतकरी मित्रांनो, दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा, शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे मालकी हक्काची 7/12 उतारा असावा, म्हणजे तुमच्या नावावर जमीन असावी। शेतकऱ्याकडे सिंचनाकरता पाण्याची सुविधा असणे आवश्यक आहे। तिसरा महत्त्वाचा मुद्दा, सामायिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांकडे इतर खातेदाराचे सहमती पत्र सादर करणे बंधनकारक आहे। जर तुमचे सामायिक क्षेत्र असेल तर तुम्हाला इतर शेतकऱ्याचे सहमती पत्र द्यावे लागेल। यापूर्वी 5 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी अनुदानाचा लाभ घेतला असल्यास उर्वरित क्षेत्रासाठी त्यास 5 हेक्टर पर्यंत अनुदानाचा लाभ देय राहील। जर यापूर्वी तुम्ही कोणत्याही योजनेतून 5 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रावर अनुदानाचा लाभ घेतला असेल तरी तुम्हाला पोखरा योजनेमध्ये 5 हेक्टर पर्यंत अनुदानाचा लाभ मिळेल। एखाद्या क्षेत्रावर यापूर्वी सूक्ष्म सिंचनासाठी अनुदानाचा लाभ घेतला असेल तर त्या क्षेत्रावर 7 वर्षाच्या कालावधीनंतर सूक्ष्म सिंचन घटकासाठी पुन्हा अनुदानाचा लाभ अनुदेय राहील। याआधी जर तुम्ही सूक्ष्म सिंचनाचा लाभ घेतला असेल तर त्याला 7 वर्ष कंप्लीट पाहिजे किंवा इतर राहिलेल्या क्षेत्रासाठी तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकता। शेतकरी मित्रांनो, हा महत्त्वाचा मुद्दा बघूया। पोर्टेबल स्प्रिंकलर चल तुषार संच या घटकाचा लाभ घेतला असल्यास सदर शेतकऱ्यास 3 वर्षानंतर त्याच क्षेत्रावर ठिबक सिंचनाचा लाभ घेता येईल। म्हणजे शेतकरी मित्रांनो, जे 8 घन व 30 पाईप राहतात ते चल तुषार सिंचनाचा जर तुम्ही लाभ घेतला असेल तर त्या क्षेत्रावर पुन्हा 3 वर्षानंतर तुम्ही ठिबक सिंचनाचा लाभ घेऊ शकता। शेतकरी मित्रांनो, आता अनुदान मर्यादा बघूया। अल्प व अल्पभूधारक शेतकरी 2 हेक्टर पर्यंत 80% अनुदान व 2 ते 5 हेक्टर जमीन धारणा असलेल्या शेतकऱ्यांसाठी 75% अनुदान मिळणार आहे व अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 90% अनुदान मिळणार आहे। शेवटचा महत्त्वाचा मुद्दा, कागदपत्रे। अर्जदार अनुसूचित जाती, जमाती, दिव्यांग प्रवर्गामधील असल्यास वैध प्रमाणपत्र अपलोड करावे। म्हणजे तुम्ही अनुसूचित जाती, जमाती, दिव्यांग प्रवर्गामधील येत असेल तर तुम्हाला जात प्रमाणपत्र अपलोड करावे लागेल वैध। सामायिक क्षेत्र असलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांकडे इतर खातेदाराचे सहमती पत्र सादर करणे बंधनकारक असून ते साध्या कागदावर घेण्यात यावे। परिशिष्ट 7, नोंदणीकृत सूक्ष्म सिंचन उत्पादन कंपनीच्या अधिकृत वितरकाचे कोटेशन। जिथून तुम्हाला ठिबक व तुषार सिंचन खरेदी करायचे आहे त्या दुकानदाराकडून तुम्हाला कच्चे कोटेशन घ्यायचे आहे। अर्ज करताना ते अपलोड करावे लागते। शेतकरी मित्रांनो, चला तर मग बघूया अर्ज कसा करायचा। सर्वात पहिल्यांदा तुम्हाला गुगल किंवा क्रोम ब्राउझर मध्ये यायचे आहे। तिथे महापोखरा असे सर्च करायचे। महापोखरा सर्च केल्यानंतर जी पहिली वेबसाईट येईल पोखरा योजनेची अधिकृत, तिच्यावर क्लिक करायचे। त्यानंतर पोखरा योजनेचे पोर्टल ओपन होईल व खाली स्क्रोल करायचे। या ठिकाणी प्रकल्प डॅशबोर्ड, NDKSP DBT व GIS डॅशबोर्ड हे बरेचसे ऑप्शन दाखवेल। तुम्हाला या ठिकाणी NDKSP DBT या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। त्यानंतर इथे अर्जदार लॉग इन येईल। अर्जदार लॉग इन मध्ये तुम्हाला इथे शेतकरी ID म्हणजेच फार्मर ID टाकायचे आहे। फार्मर ID टाकून खाली एक उदाहरण येईल बेरीज करण्याचं, ते उदाहरण सोडून सत्यापित करा या बटनावर क्लिक करायचे आहे। सत्यापित करा या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या फार्मर ID लिंक मोबाईल नंबरवर एक OTP येईल। तो OTP इथं टाकून घ्यायचा आहे। OTP टाकल्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर पोखरा योजनेचे पोर्टल लॉग इन होईल। लॉग इन झाल्यानंतर या कोपऱ्यात 3 डॉट दिसत असेल तिथे क्लिक करायचे व डेस्कटॉप साइट या ऑप्शनवर क्लिक करायचे, म्हणजे तुम्हाला पूर्ण ऑप्शन दिसेल, स्क्रीन छोटी होईल। या ठिकाणी आपण मोबाईल वरूनच अर्ज करत आहे, मोबाईलची स्क्रीन आडवी केलेली आहे। त्यानंतर तुम्हाला या कोपऱ्यात 3 रेषा दिसत असेल तिथे क्लिक करायचे आहे। त्यानंतर इथे ऑप्शन दाखवले जाईल डॅशबोर्ड, प्रोफाईल, नवीन बाबीसाठी अर्ज करा,
माझे अर्ज अनुदानासाठी मागणी. जर तुमचे प्रोफाईल कंप्लीट नसेल तर प्रोफाईल ह्या ऑप्शनवर जाऊन इथे संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे. वैयक्तिक माहिती, पत्ता माहिती व शेतजमीन माहिती. प्रोफाईल कंप्लीट केल्यानंतर नवीन घटकासाठी अर्ज करायचा आहे. त्यानंतर पुन्हा 3 डॉटवर क्लिक करून इथं आपल्याला ठिबक सिंचनसाठी अर्ज करण्यासाठी नवीन बाबीसाठी अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर पहिल्या सुटीत ऑप्शन दाखवले जाईल घटकाचा गट या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. घटकाचा गट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं पोखरामधल्या योजना दाखवल्या जाईल. कृषी वानिकीकरण, वैयक्तिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, सामूहिक शेततळे, फळबाग लागवड, गोड्या पाण्यातील मत्स्यपालन, सूक्ष्म सिंचन, बांधावरील परकीय लागवड, सेंद्रिय निविष्ठा उत्पादन युनिट असे बरेचशे योजना दाखवल्या. संरक्षित शेती, वीर पुनर्भरण, रेशीम उद्योग. या ठिकाणी ठिबक व तुषार सिंचनसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला सूक्ष्म सिंचन या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर पुढचा ऑप्शन दिसेल घटकाचे नाव. घटकाचे नाव या ऑप्शनवर क्लिक करा व तिथे ठिबक व तुषार सिंचन, आपल्याला ठिबक सिंचनसाठी अर्ज करायचा असेल तर ठिबक सिंचन व तुषार सिंचनसाठी अर्ज करायचा असेल तर तुषार सिंचन हे ऑप्शन निवडून घ्या. या ठिकाणी आपण ठिबक सिंचनसाठी अर्ज करत आहे तर ठिबक सिंचन हे ऑप्शन निवडलेले आहे. त्यानंतर खाली घटकाचा प्रकार पीक हे ऑप्शन निवडून घ्या. त्यामध्ये ऑनलाईन पद्धत व इनलाईन पद्धत या ऑप्शन 2 दाखवल्या जाईल. बरेच शेतकऱ्यांना इथं समजत नाही ऑनलाईन पद्धत व इनलाईन पद्धत. ऑनलाईन पद्धत म्हणजे ड्रिपर पाईपच्या बाहेर स्वतंत्रपणे बसवले जातात, हे फळबागासाठी वापरली जाते ऑनलाईन पद्धत. व इनलाईन पद्धत म्हणजे नळीच्या आतमध्ये ड्रिपर ऑलरेडी बसवले असतात, ते आपण मक्का, कांदा, भाजीपाला या सर्व पिकांसाठी वापरू शकतो. या ठिकाणून आपण इनलाईन पद्धत हे सिलेक्ट करून घेतलेले आहे. त्यानंतर अंतर मीटर या ऑप्शनला टच करायचे व अंतर सिलेक्ट करून घ्यायचे. या ठिकाणी आपल्याला 1.2 × 0.6 किमी किंवा कमी अंतर हे ऑप्शन निवडून घ्यायचे आहे. हे अंतर फळबाग सोडून बाकी इतर सर्व पिकांसाठी वापरले जातं. हे अंतर सिलेक्ट करून घ्यायचे आहे. त्यानंतर तुमचा घटकाचा खाली तपशील दाखवेल. घटकाचा गट, सूक्ष्म सिंचन, घटकाचे नाव, ठिबक सिंचन व घटकाचा प्रकार पीक, इनलाईन पद्धत व अंतर मीटर दाखवले जाईल. त्यानंतर पुढे जा या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. पुढे जा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर ठिबक सिंचन पात्रता निकष. शेतकरी मित्रांनो, आपण पात्रता निकष ही सुरुवातीलाच व्हिडिओमध्ये बघितले व तुम्ही इथं पुन्हा वाचून घेऊ शकता. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे पण आपण व्हिडिओच्या सुरुवातीला बघितले व ते इथे वाचून घ्या व पुढे जा या बटनावर क्लिक करा. त्यानंतर पुढे जा या बटनावर क्लिक केल्यानंतर इथं जमिनीचा तपशील दाखवला जाईल व आपण ज्या घटकासाठी अर्ज केलेला ते घटक इथं दाखवले जाईल. यामध्ये तुम्हाला इथे किती क्षेत्रासाठी अर्ज करायचा आहे ते क्षेत्र इथं निवडून घ्यायचे आहे. या ठिकाणी खाली स्क्रोल करायचे. या ठिकाणी तुमचं शेत क्रमांक, सर्वे नंबर, खाते प्रकार इथं सर्व दाखवले जाईल. शेत क्रमांक, सर्वे नंबर, गट नंबर व लाभ घेतलेले क्षेत्र, प्रक्रियेत असलेले क्षेत्र. या ठिकाणी आपण कोणत्याही घटकासाठी अजून अर्ज केले नाही, इथे 00 दाखवत आहे व तुमचे एकूण क्षेत्र किती आहे ते पण इथे दाखवत आहे. या ठिकाणी आपण आता ठिबक सिंचनसाठी अर्ज करत आहे तर इथं तुम्हाला जितक्या क्षेत्रासाठी अर्ज करायचा तेवढी क्षेत्र या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे. या ठिकाणी हेक्टर व आर गुंठ्यामध्ये जर तुम्हाला 1 हेक्टरसाठी अर्ज करायचा असेल तर 1 टाकून घ्यायचा म्हणजेच 2.5 एकरासाठी व दुसऱ्या आर गुंठ्यामध्ये 0 टाकून घ्यायचं जर 2.5 एकरासाठी अर्ज करायचा असेल तर. जर तुम्हाला 1 एकरासाठी अर्ज करायचा असेल तर हेक्टरमध्ये 0 टाकून घ्यायचा व आर गुंठ्यामध्ये 40 टाकून घ्यायचे. या ठिकाणी आपण 2 एकरासाठी अर्ज करत आहे तर हेक्टर मध्ये 0 व आर गुंठ्यामध्ये 80 टाकून घेतलेले आहे 2 एकरासाठी. त्यानंतर खाली नोंदणीकृत वितरकाचे कोटेशन, ज्या ठिकाणून तुम्हाला ठिबक व तुषार सिंचन खरेदी करायचे आहे त्या दुकानदाराकडून तुम्हाला कोटेशन घ्यायचे आहे. तुम्हाला जितक्या क्षेत्रासाठी अर्ज करायचा आहे तेवढ्या क्षेत्राचे कोटेशन घ्यायचे आहे. जर 1 एकरासाठी अर्ज करायचा असेल तर कोटेशन पण 1 एकराचेच घ्यायचे आहे. यामध्ये तुम्हाला कोटेशन व 7/12/8 व परिष्ठ 7 मोबाईलमध्ये PDF आधीच बनवून ठेवायची आहे. या ठिकाणी अपलोड PDF या ऑप्शनवर क्लिक करून फाईल चॉईस करायची आहे. या ठिकाणी आधीच आपण मोबाईलमध्ये PDF बनवून घेतलेली आहे त्या नावाने PDFला नाव द्यायचे आहे, कोटेशन हे नाव. 5 MBच्या आत PDF फाईल आधीच बनवून ठेवायची आहे. या ठिकाणी आपण PDF फाईल अपलोड करणार आहोत. या ठिकाणी बघू शकता हे कोटेशन आहे.
ठिबक सिंचनाचे। या ठिकाणी बघा आपण 2 एकरासाठी अर्ज करणार आहोत, तर आधी कोटेशन पण ही 2 एकराचीच घेतलेली आहे। या ठिकाणी बघा 80R ही ठिबक सिंचनाचे कोटेशन आहे। या ठिकाणी दुसरं डॉक्युमेंट बघू शकता तुम्ही, शेतकऱ्याचे हमीपत्र द्यायचे आहे परिष्ठ 7 म्हणजे परिष्ठ 7 वर तुम्हाला टिक मार्क करायचे आहे सिंचनाचे स्रोत व हे सर्व जे ऑप्शन असेल त्यावर। हे तुम्हाला त्या दुकानदाराकडूनच भेटून जाईल। जर तुमच्या 7/12 जर सिंचन स्रोताची नोंद नसेल, विहीर बोरवेल, तर तुम्हाला ओलिता प्रमाणपत्र ही जोडावे लागणार आहे। ह्याच PDF मध्ये असेल तर जोडण्याची काही गरज नाही व 8 व 7/12 पण जोडावी लागणार आहे। 8 7/12 कंपल्सरी आहे। एकाच PDF फाईल मध्ये कोटेशन, शेतकऱ्याचे हमीपत्र म्हणजे परिष्ठ 7 7/12 व 8 7/12 वर सिंचन स्रोताची नोंद नसेल तर ओलिता प्रमाणपत्र ही एका PDF मध्ये जोडावी लागणार आहे। त्यानंतर PDF फाईलला टच करून घ्यायचे व PDF फाईल काही सेकंदामध्ये अपलोड होऊन जाईल। PDF फाईल अपलोड केल्यानंतर पुढे जा या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। पुढे जा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचा इथे घटकाचा तपशील दाखवले जाईल, ठिबक सिंचन, आंतर मीटर व इनलाईन पद्धत। त्यानंतर अर्ज करण्यासाठी पुढे जा या ऑप्शनवर क्लिक करायचे। त्यानंतर तुम्हाला एक ठिबक सिंचन संस्थेसाठी एक हमीपत्र येईल, त्यावरील सर्व मुद्दे वाचून घ्यायचे व खाली मी नमूद केलेल्या सर्व अटी शर्ती मान्य करतो ह्या ऑप्शनला टिक मार्क करून पुढे जा या ऑप्शनवर क्लिक करायचे। त्यानंतर सोय घोषणा येईल, प्रत्येक ऑप्शन वाचून व क्लिक करून घ्यायचे त्या बॉक्समध्ये व मी सहमत आहे या ऑप्शनला क्लिक करून सबमिट करा या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुमचा अर्ज यशस्वीरित्या सबमिट होऊन जाईल व तुमच्या मोबाईलवर पण SMS येईल अर्ज केल्याचा। त्यानंतर इथं प्रिंट डाउनलोडवर ह्या ऑप्शनवर क्लिक करून इथून प्रिंट काढू शकता व PDF डाउनलोड करू शकता अर्जाची। बघा या ठिकाणी अर्जाची PDF। त्यानंतर तुम्ही बॅक येऊन माझे अर्ज या ऑप्शन मध्ये तुम्ही केलेल्या अर्जाची माहिती बघू शकता। अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो तुम्ही ठिबक व तुषार सिंचनसाठी अर्ज करू शकता। तुषार सिंचनची सेम अशीच प्रोसेस आहे। जर तुम्हाला अजून घटकासाठी अर्ज करायचा असेल तर नवीन बाबीसाठी अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक करून अजून घटकासाठी पण अर्ज करू शकता। शेतकरी मित्रांनो तुम्ही अर्ज केल्यानंतर 15 ते 20 दिवसामध्ये कृषी अधिकाऱ्याकडून पाहणी होऊन तुमच्या अर्जाला पूर्वसंमती येईल व पुढील व्हिडिओमध्ये आपण बघू पूर्वसंमती आल्यानंतर पुढची प्रोसेस काय आहे ते। त्यासाठी व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद शेतकरी मित्रांनो, भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये।